काल होता रविवार म्हणून म्हटलं मग नाश्त्याला पोहेच करावे. त्यामुळे सकाळ सकाळ मिस्टरांकडून नारळाचा हार फोडून घेतला आणि नारळातलं पाणी सुद्धा आदेशला प्यायचं होतं, मग ते त्याला प्यायला दिलं. आणि मग काय बाकीची घरातली कामं आपलं चाललंच होतं करायचं. मग मध्येच ही मुलं आली. देवांश म्हणला मामी माझ्यासोबत फुगडी खेळ. आरवी म्हणली मम्मा माझ्यासोबत फुगडी खेळ. म्हटलं ठीक आहे चला, मुलांना नको नाराज करायला. मग काय बाकीची घरातली कामं स्वयंपाक सगळं करून घेतला. किचन सुद्धा छान असं क्लीन करून घेतलं. जोपर्यंत किचन काही आवरून होत नाही तोपर्यंत उरकल्यासारखं तर काय वाटतच नाही. अजून गव्हाचं दळण करायचं बाकी होतं, पण सासूबाईंच्या केसांना लावायची होती मेहंदी. त्या म्हटल्या मेहंदी लावून घे. ठीक आहे म्हटलं. मग छान अशी मेहंदी लावून घेतली आणि दरवेळेस ना मी मेहंदी कालवताना थोडंसं तेल टाकते, त्यामुळे केस असे रफ होत नाहीत. तोपर्यंत आदेशची सुद्धा छान अशी झोप झाली होती. तो सुद्धा झोपेतून उठला आणि बऱ्याच वेळा शांत बसून राहिला. तोपर्यंत मग मी एकसारखी मेहंदी लावून घेतली. असे पार्टिशन करून मेहंदी लावली ना की सगळीकडे केसांना एकसारखी लागते. मेहंदी लावून होसपर्यंत जेवायचा टाइम झाला, वाजले होते दुपारचे 1:30. मग आदेशला जेवायला घातलं. आणि ना आमच्याकडे 2 दिवस झाले सकाळपासूनच पाऊस पडतो आणि आदेशला ना असं खिडकीत उभं राहून जेवायचं असतं, पाऊस बघायचा असतो आणि समोर ना बुबू सुद्धा तुला त्याला दिसत असतं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच तर आज आहे सोमवार, त्यामुळे सकाळी लवकर सुटली होती मी, देवपूजा करायची होती म्हणूनच. श्रावणातील दुसरा सोमवार असल्याने छान अशी देवपूजा केली. तोपर्यंत मुलं तर झोपलीच होती. सकाळी 5 वाजता सुटले होते. म्हटलं सकाळी जर का लवकर उठलं तर देवपूजा आपली चांगली नीटनेटकी होईल. त्यानंतर मी दारामध्ये छोटीशी रांगोळी सुद्धा काढून घेतली आणि सगळी देवपूजा झाल्यानंतर मग 11 वाद्य जो आहे शिव लीलामृतातील 11 वाद्याचं सुद्धा वाचन केलं आणि मग नंतर निवांत बसून चहा पिले आणि चहा पिऊन झालं की मग लगेचच आरवीच्या स्कूलची तयारी. बट नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय.